शिवसेना उपशहर प्रमुख तथा समाजसेवक रोहिदास पाटील यांच्या 50व्या वाढदिवसाच्या औचित्य साधून विरोधी पक्षनेत्या सरोजताई पाटील यांच्या माध्यमातून महिलांसाठी भव्य हळदी कुंकू आणि विभागातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ। तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। हिंदूंचे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करून महासाहेब निनाजी ठाकरे व धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अभिवादन करून आजच्या या हळदी कुंकू समारंभास तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार समारंभास उपस्थित अग्रोळी गावचे स्थानिक रहिवासी तसेच
इन्कम टॅक्स कॉलनी, एकता विहार, निलगिरी गार्डन, सीबीडी, बेलापूर या सर्व परिसरातील माता भगिनी बंधूंनो, खरं तर अतिशय आनंद आज मला झालेला आहे. आज माझा 50वा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आपण इतक्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहाल अशी मला आशा नव्हती, परंतु इतका मोठा जनसमुदाय हा पाहिल्यानंतर खरोखर मला असं वाटलं की खरोखर या परिसरातील सर्व जनतेचं आपल्यावर किती प्रेम आहे याच्याने कळलं. खरं तर 5 वर्षापूर्वी आपण माझी मिसेस सरोज पाटील हिला या सीबीडी बेलापूर विभागातून, अग्रोळी सीबीडीतून बहुमताने निवडून दिली. प्रचंड मताधिकाराने आपण सर्वांनी निवडून दिली. त्यानंतर तिची कारकीर्द सुरू झाली आणि त्या कारकिर्दीमध्ये तिला अनेक पद्धतीने भूषवली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये अनेक समस्यावर तिने भांडली, अनेक समस्यावर तोडगे काढले. त्यामुळे आज ह्या परिसराचा विकास झाला. खरं तर ह्या परिसराच्या विकासाच्या सोबत ह्या गावकऱ्या म्हणा किंवा सीबीडी कॉलनीतील अनेक तरुणांना रोजगार मिळाले. आज नाही म्हणता 20 ते 22 मुलांना आम्ही महानगरपालिकेमध्ये नोकरीसाठी लावले. गोर गरीब आणि खरोखर ज्यांना नोकरीची आवश्यकता आहे अशा लोकांना नोकरी दिली, काही लोकांना रोजगार दिले. आणि खरं तर ह्यापुढे पण आमची अशीच इच्छा आहे की आता जे काय आम्ही करू ते सर्व आपणासाठीच करणार आहोत. कारण आमची एकच इच्छा आहे की हा गाव, हा परिसर, हा सीबीडी, वेलापूर ह्या सर्व परिसराचा विकास होणं गरजेचं आहे आणि विकासासोबत ही प्रजा सुखी राहिली पाहिजे असं आमचं मत आहे. त्यामुळं आज खरं तर आपणामुळे आम्हाला ही संधी आलेली आहे की आज आम्ही तुमच्यासमोर स्टेजवर उभे आहोत. आज नव्या मुंबईतच नव्हतं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक इतिहास घडलेला आहे की ह्या महानगरपालिकेला एक महिला विरोधी पक्षनेतेपद माझी मिसेस सरोज पाटीलला मिळाल्यामुळं मोठा इतिहास घडलेला आहे. तो इतिहास आपल्यामुळं घडलेला आहे, आपण तो घडवलेला आहे, आपण केलेला आहे, सगळं आपणामुळं सर्व झालेलं आहे. आणि आता आणखी एक अशी गोष्ट झालेली आहे की नवीनच नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आता होत आहेत आणि ह्या निवडणुका होत असताना कालच वॉर्ड फॉर्मेशन झालेलं आहे आणि त्या वॉर्ड फॉर्मेशनमध्ये काही ठिकाणी बदल झालेला आहे. आणि हा बदल असा झालेला आहे की अग्रोळी गाव, इन्कम टॅक्स कॉलनी, एकता विहार, निलगिरी गार्डन असा हा वॉर्ड झालेला आहे. आणि दुसरा वॉर्ड तो आमचा जो आहे पोलीस लाईन, सीबीडी सेक्टर 9 रो हाऊस असा एक वॉर्ड झाला आहे. त्यामुळे हा वॉर्ड महिलांसाठी आरक्षित झालेला आहे आणि महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे पुन्हा एक संधी आपल्यामुळे हिला मिळणार आहे. आणि खरं तर गेली 15 वर्षापासून मी आयकर कॉलनीमध्ये काम करतोय. आपणाला सर्वांना माहितच आहे, आयकर कॉलनीतली बरीच मंडळी इथं आलेली आहे आणि ह्या सर्वांना माहितीच आहे की गेल्या 15 वर्षापासून मी स्वतः काम करत आहे, माझ्यासोबत माझी मिसेस असते. आम्ही दोघं निस्वार्थपणे तिथं काम करत आलो आहे. पण कधी आम्ही तिथं नगरसेवक नव्हतो किंवा नगरसेवक होऊ असं आम्ही कधी इच्छुक पण नव्हतं, कारण का तो वार्ड वेगळा होता. परंतु ह्या आयकर कॉलनीतील आणि एकता विहार, निलगिरी गार्डनमधल्या ज्या महिला आहेत, जी जनता आहे, त्यांचं इतकं प्रेम आहे की एका हाकेला धावून यायचे ते आणि त्यांच्या हाकेला आम्ही धावून जायचो. गेली 15 वर्ष मी इन्कम टॅक्स कॉलनीमध्ये काम करतो. कधी विचार पण केला नव्हता की इन्कम टॅक्स कॉलनीमध्ये पुन्हा एकदा नगरसेवक होण्याचा आम्हाला मान मिळेल. फक्त निस्वार्थपणे आम्ही तिथली सेवा करत होतो आणि तिथले आम्ही उत्सव करत होतो. नवरात्री उत्सव गेली 14 वर्षापासून तिथे आम्ही करतोय आणि इतका अतिशय प्रचंड जनसमुदाय त्या उत्सवाला असतो आणि संपूर्ण आयकर वसाहतीतील लोक तिथे जमत असतात आणि अतिशय मोठं सहकार्य आम्हाला तिथे करत असतात. त्याच्यामुळं इतकं मोठं प्रेम आम्हाला आयकर कॉलनीतून मिळतं, इतकं कुठूनच मिळालं नाही आजपर्यंत. इतकं मोठं प्रेम तिला आम्हाला दिलेलं आहे आणि खरोखर त्यांचे मी आभारी आहे. निलगिरी गार्डन म्हणा, एकता विहार म्हणा, या सर्व परिसरामध्ये अतिशय चांगली लोक आपली आहेत आणि सर्वांचं प्रेम अनेक वर्षापासून आमच्यावर आहे. परंतु आज आम्हाला ती संधी आलेली आहे, कारण की अग्रोळी गाव हा अनेक वेळा दुसरीकडे लावला होता, सीबीडीमध्ये बेलापूरला जोडला होता. पण तो आता इन्कम टॅक्स कॉलनी, एकता विहार आणि निलगिरी गार्डनला अग्रोळी गाव जोडल्यामुळं हा असा आपला वॉर्ड झाला आणि ह्या वॉर्डातून एक संधी मिळालेली आहे. आणि खरोखर मी आपणास विनंती करणार आहे की एक आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी आपण द्यावी आणि त्यानंतर आपण पहा आम्ही तिथं काय करतो. विकासाची गंगा आणणार आम्ही तिथे. आज सीबीडी मध्ये आपण पाहता माझ्या वार्डामध्ये, प्रभागामध्ये अनेक महत्वाची आम्ही तिथे कामे केली. गेल्या 10 वर्षात सीबीडी प्रभागामध्ये पोलीस लाईन म्हणा, रो हाऊस म्हणा, तिथे काही विकास झाला नव्हता. मी माझं मोठं पण सांगणार नाही, परंतु विकास फार कमी झाला होता
त्यानंतर सर्वच निवडून आल्यानंतर आम्ही विकासाची गंगा तिथे आणली, अनेक उद्यानं बनवली, गटर, रस्ते, फुटपाथ, रोड बनवले, स्ट्रीट लाईट टाकल्या, गार्डन्स बनवले, उद्यान तर इतके सुंदर उद्यान बनवले की काय तुम्ही म्हणाल. अतिशय चांगलं काम तिथं आम्हाला करण्याची संधी या लोकांमुळे मिळाली आहे आणि अशीच संधी पुन्हा आम्हाला तुम्ही द्याल अशी मी आशा बाळगतो. आणि आज आपण इथं बरेच लोक आमचे आणले आहेत, आमचे काही शाखा प्रमुख आणले आहेत, या बेलापूर विभागाचे आमचे विभाग प्रमुख नीलकंठ म्हात्रे आणले आहेत, त्यानंतर आमचे इथले आयकर कॉलनीचे शाखा प्रमुख शिवाजी अर्जुन, नागेश चव्हाण, त्यानंतर आमचे एकतावेरचे शाखा प्रमुख केसरकर, त्यानंतर आमचे सोनू काळे, असे अनेक मंडळी इथं आलेले आहेत. त्यानंतर आमच्या सिबिडीतल्या महिला, आमच्या उपशहर संघटक मथुराताई पाटील, चंदानी मॅडम आणि गिरप मॅडम, अशा अनेक महिला इथं मान्यवर आमच्या शिवसेनेच्या आलेल्या आहेत आणि त्यांचं सर्वांचं मी स्वागत करतो. आणि जास्त काही बोलणार नाही कारण आता बराचसा कार्यक्रम पुढे व्हायचा आहे आणि मी माझे 2 शब्द संपवतो. माझ्या मिसेसला 2 शब्द बोलण्यासाठी मी आवर्जून सांगेन की आता तिला पुन्हा आपल्याला संधी द्यायची आहे. मी आपणास विनंती करेन की असेच तुम्ही आमच्या पाठीशी राहावा. तुमच्या हाकेला अर्ध्या रात्राचा धावून हा माणूस येणारा आहे आणि नक्कीच तुमच्यासाठी मी अर्ध्या रात्रीला धावून येईन आणि कुठली जी काही कामं असतील ती तुम्ही आम्हाला जरूर सांगा, ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. आणि मी पुन्हा आपल्या सर्वांचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपतींना वंदन. हिंदूंचे हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करते. तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पवित्र स्मृतीस अभिवादन करते. आणि आजच्या या हळदी कुंकू कार्यक्रमासंबंधी उपस्थित सर्व इतक्या मोठ्या संख्येने जमलेला हा महिला भगिनींचा समुदाय आणि माझे बंधू आणि मातांनो, खरंच आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित आहात तर खरंच पहिल्यांदा मी आपले स्वागत करते आणि आपल्याला धन्यवाद देते की आपण आम्हाला इथे स्वीकारलेले आहे. आज गेल्या 5 वर्षामध्ये आज मी थोडंसं वेगळं बोलणार आहे. साहेबांनी सगळं विकास केला पण मी काय करणार आहे, आम्ही काय केलं ते साहेबांनी सांगितलं, पण ह्याच्या पुढे अजूनही आम्हाला खूप काही गोष्टी करायच्या आहेत. आज आपण बघितलंय की आज महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीये आणि त्याचं जिवंत उदाहरण असं मी आपल्या समोर आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आघाडीवर, परंतु जर महिलांना पाठबळ असेल तर खरोखर महिला खूप पुढे जाते. खरं तर सांगायचं म्हणजे आज मी तुमच्यासारखीच एक गृहिणी होते. मला राजकारणातलं खरोखर काही ज्ञान नव्हतं, पण म्हणतात की एक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते. पण आज जो मला हा मान मिळालेला आहे की संपूर्ण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये जो इतिहास घडलेला आहे की प्रथम महिला विरोधी पक्षनेता, तर माझ्या मागे माझे पती रोहिदास पाटील हे आहेत आणि प्रत्येक वेळेस ते मला मदत करत असतात, मार्गदर्शन करत असतात आणि म्हणूनच मी इथवर पोहोचलेले आहे. आणि खरं पाहायला गेलं तर आमचा शिवसेना पक्ष असा आहे की इथे महिलांना मान, सन्मान आणि आदर दिला जातो. आज आपण मुंबईमध्ये जरी बघितलं तरी सभागृह नेता कृष्णा मॅडम म्हणून आहेत, त्यांना सभागृह नेत्याचे पद दिलेलं आहे. ते खरं तर आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्हाला हे सर्व प्राप्त झालेलं आहे. तसंच आमच्या आदरणीय बाळासाहेब ठाकरे की ज्यांनी आम्हा महिलांना रणरागिणी आणि वाघिणीचा दर्जा दिलेला आहे. आज कुठेही शिवसेनेच्या महिला गेल्या तर आम्हाला म्हणतात अरे ही वाघीण आली, ही रणरागिणी आली. खरोखर अशा या महान बाळासाहेब नेत्यास मी प्रणाम करते. आणि आज सांगायचं म्हटलं तर की प्रत्येक वेळेस म्हटलं जातं की मुलगी नको आहे, फक्त वंशाचाच दिवा आहे. पण आज जर माझ्या समोर, मी आपल्या समोर उभी आहे आणि आज एवढं मोठं पद भूषवते तर खरोखर आपल्या सर्व महिला भगिनींना मी सांगू इच्छिते, जर मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी ही दीपिका असते, ज्योती असते. हे एवढं मला आज आवर्जून सांगावं असं वाटतं. आणि महिलांनी आवर्जून पुढे यायला पाहिजे, प्रत्येक समाज कार्यामध्ये सहभाग घ्यायला पाहिजे. आज महिलांना राजकारणामध्ये 50% आरक्षण आहे तर आपणही येऊन तिथे आपलं जे कर्तव्य आहे, जे कौशल्य आहे ते दाखवलं पाहिजे. आज आपण बघितलं की आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम होत असतात. आमचे आदेश बांदेकर आज सगळीकडे कार्यक्रम घेत आहेत, पूर्ण नवी मुंबईमध्ये घेत आहेत आणि खरोखर त्या महिलांचा एवढा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे की महिलांमध्ये जे गुण आहेत त्या अगदी स्टेजवर येऊन, म्हणजे जी गृहिणी आहे त्या अगदी स्टेजवर येऊन ती दाखवत आहे. म्हणून मी म्हणते की महिलाही कुठल्या क्षेत्रात मागे नाही आहे, तर आपण सर्वांनी कार्यक्रम या समाजकारणामध्येही यावं अशी मी आपल्याला विनंती करते. आणि आम्ही जे जे कार्य करणार आहे ते आत्ताच साहेबांनी तुम्हाला सांगितलेलं आहे, पण मला वाटतं की बोलण्यापेक्षा करणं फार महत्वाचं आहे. आणि आज इथे आयकर वसाहत आहे, आमच्या आग्रोही गावातले आहेत, एकता अपार्टमेंट निलगिरी मधले आहेत, तर आपलं
माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी आग्रोळी गाव, सीबीडी बेलापूर, आयकर कॉलनी, एकता विहार तसेच नवी मुंबईतील विविध ठिकाणांच्या मान्यवरांनी सोहळ्यास उपस्थिती दर्शवून रोहिदास पाटील यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा प्रदान केल्या. याप्रसंगी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेते विजय नाटा, संपर्क प्रमुख विठ्ठल मोरे, जिल्हा प्रमुख विजय चौगुले, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, शहर प्रमुख विजय माने, माजी सिडको संचालक नामदेव भगत अशा मातब्बर मंडळींनी उपस्थिती दर्शवून रोहिदास पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पन्नासवा वाढदिवस या ठिकाणी साजरा झालाय. सर्व मान्यवर खासदार आहेत, विजयराव, विठ्ठलराव, सरोजताई, सर्व शिवसेनेचे सन्मान्य पदाधिकारी, सर्वांच्या वतीने मी रोहिदास पाटील यांचं मनापासून अभिष्ट चिंतन करतो. त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीस देखील मनापासून हार्दिक शुभेच्छा. गेल्या अनेक वर्षापासून त्या भागात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक काम करतात. शिवसेनेच्या माध्यमातून या सर्व सामान्य लोकांना त्यांच्या सुखदुःखामध्ये धावून जाण्याचं काम ते दोघंही पती पत्नी गेल्या अनेक वर्षापासून करतात. त्या दोघांचंही मनपूर्वक मी अभिनंदन करतो आणि सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रोहिदास पाटील यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी मनोमनी प्रार्थना उपस्थितांनी केली. तसेच सदर कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी विभागातील सर्व ग्रामस्थ, शाखा प्रमुख, शाखा संघटक, शिवसैनिक व युवा सैनिकांनी विशेष योगदान दिले.
कॅमेरामॅन असीम शेख सोबत सुदीप घोलप, पालिका प्रशासन, आग्रोळीगाव.